कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 2025च्या निवडणुकांसाठी आरक्षणाची यादी जाहीर होताच जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे। एकूण 68 गटांपैकी जवळपास निम्मे गट महिलांसाठी राखीव ठरले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। चंदगड तालुक्यातील 4ही गट महिला आरक्षणात आले आहेत। त्यापैकी 2 गट खुल्या प्रवर्गातील तर 2 गट ओबीसी महिला प्रवर्गात आहेत। यामुळे या तालुक्यात महिला उमेदवारांना निवडणुकीत संपूर्ण वर्चस्व गाजवण्याची संधी मिळणार आहे। भुदरगड तालुक्यातील गारगोटी, पिंपळगाव, आकुर्डे आणि कडगाव हे 4 गट देखील महिला आरक्षणासाठी आले आहेत। त्यापैकी 3 गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असून 1 गट ओबीसी महिला प्रवर्गात आहे। ग्रामीण भागात महिलांच्या राजकीय सहभागाला यामुळे मोठी चालना मिळेल असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे। दरम्यान शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, राधानगरी, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यामध्ये सर्व प्रवर्गांमध्ये संतुलित प्रतिनिधित्व देण्यात आले आहे। विशेषतः हातकणंगले आणि पन्हाळा तालुक्यामध्ये महिलांना सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाल्याने नव्या महिला नेतृत्वाचा उदय होण्याची शक्यता आता बळावली आहे। या नव्या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी जुन्या नेत्यांचे गणित विस्कटले असून अनेक पुरुष सदस्यांचे गट महिला आरक्षणाखाली गेल्याने नवे महिला चेहरे आता पुढे येण्याची शक्यता वाढली आहे। विविध तालुक्यात इच्छुक महिलांकडून उमेदवारीची चाचपणी सुरू आहे। महिलांच्या सहभागामुळे स्थानिक प्रशासनात लोकाभिमुखता आणि विकासाचा वेग वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कोल्हापुरात महिला आरक्षणाने नव्या नेतृत्वाला वाव देत जिल्हा परिषदेच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार हे निश्चित। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।